नमस्कार. मी डॉक्टर सुनीता गायकवाड. सध्या नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे काही वेळा ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाणी दूषित होण्याचा धोका देखील वाढलाय. अशा पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलटी, मळमळ, ताप, गॅस्ट्रो, टायफॉइड यांसारखी पोटाचे इन्फेक्शन्स होऊ शकतात. विशेषतः गावाकडून शिक्षणासाठी शहरात राहणाऱ्या मुलामुलींनी याची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण हॉस्टेल किंवा रूमवर राहून मेसमध्ये जेवण करताना पाणी उकळून पिणे नेहमी शक्य होत नाही. म्हणून एक सोपा आणि प्रॅक्टिकल उपाय म्हणजे जीवन ड्रॉपचा योग्य वापर. तुमच्याकडे 1 लिटर पाण्याची बाटली असेल तर त्यात जीवन ड्रॉपचा फक्त एक थेंब टाका. झाकण लावा. बाटली नीट हलवा आणि मग किमान अर्धा तास थांबल्यानंतरच ते पाणी प्या. ड्रॉप टाकल्याबरोबर लगेच पाणी पिऊ नका. हो, पण लक्षात ठेवा, जास्त थेंब टाकले म्हणजे पाणी जास्त सुरक्षित होतं असं नाही. उलट त्यामुळे पाण्याला क्लोरीनचा तीव्र वास किंवा चव सुद्धा येऊ शकते. यामुळे काहींना घसा खवखवणे, मळमळ, उलटी, पोटात जळजळ, पोटदुखी, डोकेदुखी किंवा खोकला किंवा दम्याचा त्रास सुद्धा जाणवू शकतो. त्यामुळे 1 लिटर पाण्याला फक्त 1 थेंब एवढेच प्रमाण ठेवा किंवा मग जीवन ड्रॉपच्या बाटलीवरील सूचनेप्रमाणे ते वापरा. जर पाणी गढूळ, पिवळसर, काळपट किंवा ड्रेनेजसारख्या वासाचे असेल तर ते पाणी शक्यतो पिऊ नका. गरज असेल तर ते पाणी आधी स्वच्छ कपडाने गाळा. पण अशा पाण्यासाठी आरो, पॅकेज्ड किंवा उकळलेले पाणी वापरणे अधिक सुरक्षित राहील. यासोबतच बाहेरचे उघडे पाणी, रस्त्यावरचे ज्यूस, बर्फाचे गोळे, कापलेली फळे, पाणीपुरी आणि याच प्रकारचे चाट पदार्थ खायचे टाळा. जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. स्वतःची पाण्याची बाटली जवळ ठेवा. जुलाब, उलटी, ताप, रक्ताचे जुलाब, चक्कर, खूप अशक्तपणा किंवा लघवी कमी होणे अशी लक्षणे दिसली तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडीशी काळजी घेतली तर पोटाचे इन्फेक्शन सहज टाळता येते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.